मी विकास कामांवर माझा सगळा जो काही फोकसचा भाग आहे किंवा लक्ष केंद्रित करायचं जे आहे ते फक्त विकास कामां शिकायची वृत्ती असली पाहिजे की माणूस कधीच हरत नसतो किंवा कायमचा कधी जिंकत पण नसतो. शेतीपासून इंडस्ट्रीपासून सगळी माहिती तर खूप वाचायला मिळालं मला. त्या व्यक्तीचा जर तुम्ही मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांना बदनाम करणं फार सोपं असतं. सभागृहात वगैरे ते नॉलेजमुळे आलं. इथलं मामा वरेरकर हॉल तो आताच्या स्टँडर्डनुसार आम्हाला तो ऑडिटोरियम स्टँडर्डचा करा की पर्यटक यावे आणि स्टँडर्डचे पर्यटक यावे. त्यासाठी तुम्हाला तसं इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागेल तरच रेट वाढणार. विजन डॉक्युमेंट दाखवणार आहे उद्या संध्याकाळी 5 वाजता. तर हा सगळा तज्ज्ञांकडून घेतलेला हा आराखडा जसं आपण म्हणतो. नमस्कार. आता आपण आहोत मालवणमध्ये आणि मालवणमध्ये कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे साहेब यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025ची पार्श्वभूमी आहेच, पण तत्पूर्वी त्यांचा आमदारकीचा 1 वर्षाचा कार्यकालसुद्धा नुकताच पूर्ण झाला आहे. त्याबद्दल त्यांना त्यांच्या पक्षाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने त्याच्याबद्दल बोललं गेलं आहे. पण त्या दरम्यान सगळे आता गडबड सुरू आहे. साहेब, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. साहेब, हा 1 वर्षाचा कालावधी, हा कालावधी तुम्हाला एक कसा गेला? माझा फोकस राहिला की मी विकास कामांवर माझा सगळा जो काही फोकसचा भाग आहे किंवा लक्ष केंद्रित करायचं जे आहे ते फक्त विकास कामांवर करावं. कारण का 10 वर्षाचा बॅकलॉग भरपूर होता आणि कुडाळ मालवण महाराष्ट्राच्या नकाशावर आहे की नाही विकासाच्या हे शोधावं लागत होतं. तर पहिलं माझं काम होतं की कसं तरी सभागृहाच्या माध्यमातून किंवा केलेल्या मागणीच्या माध्यमातून आपण पहिला कुडाळ मालवण हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावर आणला पाहिजे. नाहीतर मंत्रालयामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना कुडाळ मालवण पण एक मतदारसंघ आहे हे मागच्या 10 वर्षात कोणी ठासून सांगितलं नव्हतं. काय नाही दिलं तरी चालेल अशी एक भूमिका तिकडे अधिकाऱ्यांची असते. कारण का त्यांची पण चूक नाही. 288 मतदारसंघ असतात. त्या 288 मतदारसंघांपैकी तुम्हाला आपल्या मतदारसंघाकडे विकास निधी वळवणं हा भाग कठीणच असतो, पण तो करावा लागतो. आमदाराचं कामच ते आहे. म्हणून पहिल्या 1 वर्षामध्ये अनेक जी रखडलेली कामं होती ती सुरुवात करायला आम्ही चालू केली. नवीन काही कामं आम्ही इनिशिएट केली. काही हेडखाली फक्त ठराविक पैसे येत होते ते आम्ही 4-5 पटींनी वाढवले. रोजगारासाठी काय काय करता येईल त्यासाठी MIDC असेल आणि इतर टुरिझमच्या माध्यमातून आपल्याला रोजगार कसे वाढवता येतील, इकडे पर्यावरणपूरक इंडस्ट्री कशी आणता येईल आणि सगळं म्हणजे स्वच्छ आमचं मालवण असावं, स्वच्छ आमचं कुडाळ असावं, ह्यासाठी प्रकल्प घनकचऱ्याचे त्याच्यावरती प्रोसेसिंग, वीज MSEB ह्या विषयावर, इलेक्ट्रिफिकेशन या विषयावर मी सभागृहामध्ये विषय काढला की कोकणामध्ये अनेक वर्षांपासून इन्फ्रास्ट्रक्चर हे रिन्यू झालेलं नाही, त्याच्यावरती मेंटेनन्स जास्त होत नाही. तर आता आपण ही जी काही अंडरग्राऊंड केबलिंग बघताय आपण येत असताना, ही सगळी ह्या अधिवेशनानंतर ही 350 कोटीची कामं आता सुरू झाली आहेत. आपल्याकडे परतीचा पाऊस असतो, अतिवृष्टी येते. ह्या वेळेला तर 6 महिने पाऊस होता. रस्त्याची दुरवस्था होते. तर ते रस्ते फक्त दुरुस्ती करून नाही, आमचं सॉईल कसं आहे, आमच्या ह्या सॉईलला काय लेअर लागतो, त्याला लेवल करायला आपल्याला काय करावं लागेल, हे सगळं आम्हाला काही तज्ज्ञांबरोबर बसून माहीत पडलं, काही त्या विभागातल्या अधिकाऱ्यांबरोबर बसून माहीत पडलं आणि तसं प्रेझेंटेशन करायचा मी प्रयत्न केला. आणि वर्षभरामध्ये आम्ही एकही दिवस सुट्टी न घेता फक्त मला देवाच्या कृपेने संघटनेमध्ये आमचे जिल्हाप्रमुख सन्मान्य दत्ता सामंत साहेब असतील आणि आमची सगळी टीम आता चांगली मिळालेली आहे. म्हणून तळागाळापर्यंत हा फंड जो गव्हर्नमेंट पाठवतो तो तळागाळापर्यंत जातो आहे. हे पहिल्यांदा चित्र असं झालं आहे की इकडे कोण कॉन्ट्रॅक्टर आमदार नाही आहे, कॉन्ट्रॅक्टशी आमचा काही संबंध नाही. ते थेट काम खाली गावापर्यंत होतं आहे. महामार्ग बांधले जात आहेत, MDRचे रस्ते होत आहेत, ADRचे रस्ते होत आहेत आणि हे सगळे नियोजित वेळेमध्ये होत आहेत. एकच रस्ता 3 वेळा मारणार नाही, एकच रस्ता आम्ही परत करत बसणार नाही. हा रस्ता आज केला तर किमान त्याची जी लाईफ आहे, डिफेक्ट लायबिलिटी म्हणतो आपण,
त्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये तो रस्ता टिकला पाहिजे, नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला सोडणार नाही. ही जी एक व्यवस्था अगोदर नव्हती ती आम्ही उभी करायचा आता प्रयत्न करतो आहे. साहेब, या दरम्यान थोडंसं मागे जातो. 2014ला जेव्हा संसदेत एक हे झालेला होता पेपर स्प्रेचा वेळी, तुम्ही त्यावेळी टी व्हीवर सर्वांनी पाहिलेलं होतं. तुम्हाला कामकाज चालू असताना ते व्यथित तुम्ही झालेलं होतं की सगळं चालू असताना, आणि त्या दरम्यानचे एक्सप्रेशन्स आणि नंतर आपलं होत जाणारे नंतर बदल किंवा त्यानंतर तुम्ही स्वतःही एक खुलेपणाने सांगितलेलं होतं की मी काही ब्रेक घेतलेला किंवा ह्या अशा गोष्टी आहेत, ताणतणावाच्या गोष्टी आहेत, ज्या जेव्हा ह्या इतक्या वर्षामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला काम करायची पुन्हा संधी मिळाली. पण तत्पूर्वीचा जो कालावधी होता त्याबद्दल आपण काय सांगाल, की तो जो आमदारकीची संधी मिळायच्या आधीचा जो कालावधीचा पूर्ण होता की ज्याच्यातून पुन्हा राजकीय क्षेत्रात उतरायचा, आणि तुम्ही अत्यंत प्रांजळपणे प्रत्येक वेळी मान्य केलेलं होतं की मी आता पुन्हा कामाला सुरुवात करतो आहे, किंवा वेगवेगळ्या पद्धती तुम्ही मालवण व्यापारी संघटनेच्या रॅलीला असेल किंवा व्यापारी संघटनेच्या मंचावरून सुद्धा असेल, तुम्ही प्रांजळपणे तो गोष्टी सांगितलेल्या होत्या. पण हा बदल कसा काय झाला? जेव्हा माणूस हरत असतो सतत 2 वेळा, तेव्हा जगाचा तुमच्याकडे बघायचा एक दृष्टिकोन वेगळा असतो की हा संपलेला आहे, हा काहीच करू शकत नाही, ह्याच्याबरोबर कशाला राहायचं, ह्याच्यावर राहिलं तर नुकसान होईल. पण त्या काळात देखील मला अशी लोकं भेटली की ज्यांनी खरोखर माझी साथ दिली, माझ्याबरोबर उभे राहिले. नाहीतर 2014ला एवढ्या म्हणजे जेव्हा मोदी साहेबांची लाट होती, पराभवानंतर मी असं थांबलो असं मला वाटत नाही. मी खचणारा तसा माणूस नाही. मला कुठलाही प्रसंग असा काही मी खचून जाईन आणि मी थांबेन अशातला नाही. मनाने मी कधी खचत नाही. लोकांना माझा चेहरा बघून काहीतरी वाटत असेल, पण मी कधी मनाने खचत नाही. मी सातत्य ठेवलं, मी मैदानातच राहिलो, लोकांच्या संपर्कात राहिलो, आणि देवाच्या कृपेने मला जीवाभावाची लोकं अशी मिळाली की त्यांनी मला कधी संपायला दिलं नाही, त्यांनी मला कधी थांबायला दिलं नाही. ते परत परत मला प्रवाहामध्ये घेऊन आले, आणि त्यांनी मला आज इथपर्यंत मी आलो हे माझ्या सहकाऱ्यांच्या कृपेमुळे आलो, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आलो, माझ्या कुटुंबाच्या आशीर्वादामुळे आलो. नाहीतर हे सगळं शक्य नव्हतं. आणि खूप वाचायची संधी मिळाली. जगात काय चाललं आहे, राज्याचं एक पुस्तक आहे जे मला वाटतं विधानभवनात मिळतं, लायब्ररीत मिळतं. महाराष्ट्राची एकंदरीत पीक पाणी, त्याच्यामध्ये आर्थिक व्यवस्था, शेतीची व्यवस्था, कुठल्या जमिनीवर कुठलं पीक उगतं, दुहेरी पीक कधी घ्यायचं, व शेतीपासून इंडस्ट्रीपासून सगळी माहिती तर खूप वाचायला मिळालं मला. तेव्हा वेळ होता, आणि ही सगळी इन्फॉर्मेशन जिल्ह्याबद्दल वगैरे ही त्या काळात मला भरपूर मिळाली. भरपूर घ्यायचा मी प्रयत्न केला. चांगले अधिकारी यांना मी भेटायचो, चांगले पत्रकार यांना मी भेटायचो. त्यांनी मला माझ्या ज्ञानात भर टाकला, अनेक गोष्टी मला शिकवल्या, स्वभावाबद्दल शिकवल्या की तुझा स्वभाव असा बदलला पाहिजे, तुझ्या मनात काय नसेल तरी लोकांची समज तुझ्याबद्दल अशी झाली आहे, वगैरे वगैरे. नाहीतर माझ्याबद्दल जे काही गैरसमज झाले मागच्या 10 वर्षामध्ये, मला असं वाटतं कोणाबद्दलच असे गैरसमज जिल्ह्यात झाले नसतील. पण मी नंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जेव्हा आपण वाचतो, त्यांची इमेज बघतो, जर आमच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तसं घडू शकतं तर मी तर फार लहान माणूस आहे. गैरसमज पसरवणं वगैरे ते सगळं चालत असतं. आणि एका मोठ्या व्यक्तीचा जर तुम्ही मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्यांना बदनाम करणं फार सोपं असतं. त्यांना की हा असाच आहे, हे असंच आहे, सगळं उलटंसुलटं. पण नॉलेज जोपर्यंत आपण गेन करतो, बघा या जगामध्ये नॉलेजला अंत नाही. आपण जेवढं नॉलेज कमवतो आणि ते इम्प्लिमेंट आपल्या कामामध्ये करतो, त्याचा फायदा उशिरा होऊ शकतो, पण तो होतो नक्की. आपण किती जरी काही बोललो बाहेर, पण नॉलेज जेवढं तुम्ही कमवाल आयुष्यामध्ये, मला माझ्या नॉलेजचाच फायदा झाला. आज जी माझी लोकं सांगत आहेत, मला माहीत नाही, लोकं सांगत आहेत की नाही हा निलेश राणे बरोबर आहे, कारण का तू अभ्यासू बोलतोस सभागृहात वगैरे, ते नॉलेजमुळे आलं. शिकायची वृत्ती असली पाहिजे की माणूस कधीच हरत नसतो किंवा कायमचा कधी जिंकत पण नसतो. आपल्याला स्वतःला एक सांभाळून घ्यायचं असतं त्या सिच्युएशनमध्ये, आणि नॉलेज हे कंटिन्यूस असतं. त्याच्यामध्ये कधी कुठे ते नॉलेज गेन करण्यामध्ये, आत्मसात करण्यामध्ये कधी त्याच्यामध्ये
गॅप येता कामा नये. म्हणून मला असं वाटतं मी कधी खचलो नाही. मागचे 10 वर्ष कठीण गेले, फार संघर्ष करावा लागला, फार अपमान सहन करावे लागले. सगळं काय झालं आयुष्यामध्ये, सगळेच दिवस बघितले. आता आता आयुष्यामध्ये परत असे दिवस कधी येऊ नये ह्यासाठी माझे प्रयत्न आहेत. लोकांचा आशीर्वाद घेणं हे माझं प्रयत्न आहे आणि चांगली कामं करणं हा माझा प्रयत्न आहे. साहेब, आता इलेक्शन्स आपल्या आता नगरपालिका इलेक्शन या दरम्यान जे नगर विकासाचे विजन तुम्ही जे मांडलेलं होतं त्याच्यामध्ये क्रीडा हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. मग क्रीडाविषयी आपला संदेश काय असेल या सगळ्यामध्ये सर्वांनाच, कारण क्रीडा आणि नगर याचा एक फार जवळचा संबंध आहे, आरोग्य आणि सगळ्याच दृष्टीने. बघा, नगरविकास खातं जे आहे ना ते सर्वात जास्त शहरांशी म्हणजे पालिका असतील, नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका या सगळ्या रचनेमध्ये नगरविकास विभाग हा सर्वात महत्त्वाचा विभाग, कारण का मॅक्सिमम जो काय फंड येतो तो ह्या खात्यातून येतो. तर आम्ही जसं तुम्ही क्रीडाचा विषय काढला, आता 4 कोटी इकडे क्रीडा संकुलासाठी आम्ही इकडे नगरविकास खात्यातून आणले. नगर उत्थानचा एक मोठा निधी असतो, रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, नवीन काहीतरी पेमेंट बांधणं किंवा पेवर ब्लॉक टाकणं, हे सगळे नगर उत्थानच्या हेडखाली येतात. हा जो किनारपट्टीचा भाग तुम्हाला दिसतो आहे, किनारपट्टीच्या भागामध्ये रस्ता कम बंधारा करणं, त्याचं ब्युटिफिकेशन आणि टुरिस्ट तिकडे कसे येतील त्याच्यासाठी डेक कसा बांधता येईल, सेल्फी पॉईंट वगैरे हे कॉमन झालं, पण त्यांना तिकडेच ओपन जिमची व्यवस्था, फूड स्टॉलची व्यवस्था तिथेच कशी देता येईल. आणि आमच्याकडे एवढी मोठी किनारपट्टी आहे की आम्ही करू तेवढं कमी. जसं नरिमन पॉईंटला क्वीन्स नेकलेसमध्ये जशी डेव्हलपमेंट झाली तसा प्रॉमनाड आम्हाला इकडे आमच्या बीचवर बांधायचा आहे. आणि नुसते बंधारे क्रशरच्या खडीतून नाही, तर जसे ट्रायपॉड तिकडे टाकलेले आहेत नरिमन पॉईंटला, म्हणजे वर्षानुवर्ष ते राहतील, लोकांच्या संरक्षणासाठी आहेत ते. कुठेतरी नुसतं दगडी टाकणं वगैरे हा भाग नसतो. समुद्राच्या लाटा भरतीमध्ये कोण कंट्रोल करू शकणार नाही अशा त्या लाटा आहेत. म्हणून समुद्र किनारा जो आहे तो प्रोटेक्ट करणं लोकांचा आणि त्याच्यावरती ब्युटिफिकेशन करणं. आता आम्ही घनकचऱ्याचा प्रकल्प आम्ही इकडे हाती घेतला आहे. 2 कोटी ऑलरेडी आलेले आहेत, बाकीचे 9 कोटी आता पाईपलाईनमध्ये आहेत. मालवणला कचरामुक्त करणं, ओला कचरा असू दे, सुका कचरा असू दे, तुमच्या घराच्या बाहेर त्याची व्यवस्था करून तो कचरा तिथून उचलला गेला पाहिजे नगरपालिकेकडून. आणि दुर्गंधी आणि कसलाही एक कण पण कचऱ्याचा बाहेर न पडता प्लांट असा आम्ही उभा करतो आहे जागतिक दर्जाचा, जे टेक्नॉलॉजी नेदरलँडला असेल, हॉलंडला असेल, ती टेक्नॉलॉजी आणून म्हणजे लोकांना असं बाहेरून जवळून जरी गेलं तरी कळणार नाही इकडे कचऱ्याचा प्रकल्प आहे. त्याचं कलेक्शन, त्याचं सेग्रिगेशन आणि त्याचं नंतर मग जी काही विल्हेवाट होते त्याच्यातून पण एक प्रोसेसिंग युनिट आम्हाला तयार करायचं आहे. म्हणजे आपल्याकडे टुरिस्ट भरपूर येतात म्हणून प्लास्टिकच्या बाटल्या अशाच कुठेतरी फेकल्या जातात, लेज वगैरेचे रॅपर असेच कुठेतरी फेकले जातात. त्याच्यावरती प्रोसेसिंग करून आम्हाला तो घन कचऱ्याचा प्रकल्प इंटरनॅशनल स्टँडर्डचा आम्ही इथे उभा करणार. आम्ही करू असं नाही, 100% करणार हे आम्ही लोकांना सांगितलं आहे. मामा वरेरकर हॉल तो आताच्या स्टँडर्डनुसार आम्हाला तो ऑडिटोरियम स्टँडर्डचा करायचा आहे. त्याच्यामध्ये साऊंड, अकूस्टिक, आताची जी काही ACची व्यवस्था आहे, आताची जसं व्हेंटिलेशनची अवस्था आहे, एंटरटेनमेंटचा भाग झाला. मला इथे एक MBA इन्स्टिट्यूट इथे कशी तयार करता येईल, स्पर्धा परीक्षेसाठी सेंटर कसे तयार करता येईल ते आम्हाला ह्या शहरात इन्स्टॉल करायचे आहेत. मी मागे पण म्हटलं, आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी आपल्याकडे कदाचित MBBS डॉक्टर इथे प्राथमिक आरोग्य केंद्राला असतील, पण आरोग्य ही सर्वात महत्त्वाची बाब आहे जी आपल्याला लोकांना सर्वात निगडीत असते, ती की आरोग्य अगोदर. तर ही व्यवस्था जी आहे प्राथमिक आरोग्य केंद्राची, तिथे MD फिजिशियन बसून खालती कसा स्टाफ भरता येईल. मी माझ्या खर्चातून जर काय त्याच्यातून काही लोक, कारण का आमचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, तर इकडची व्यवस्था सुधारण्यासाठी मी माझ्या प्रायव्हेट हॉस्पिटलची काहीतरी मदत घेईन, पण आरोग्य व्यवस्था इकडची नीट करीन. आरोग्य व्यवस्थेला जे लागेल, औषधं कुठे कमी पडायला देणार नाही. बेसिक औषधं असतात, BPची, कोणाला हार्ट अटॅक येतो, सॉर्बिटॅट नावाची एक गोळी असते, जिभेखाली ठेवली तर एक अर्धा तास मिळतो डॉक्टरपर्यंत जायला, त्याच्याने जीव वाचू शकतो. अनेकांचे जीव त्या गोळीने वाचवलेले आहेत. पण तो सेटअप इकडे नसल्यामुळे ब्लड बँक इकडे आम्हाला चांगल्या पद्धतीने, पॅथॉलॉजिकल लॅब,
म्हणजे हे सगळे कोणाला ब्लड होतं असतं पण व्हाईट ब्लड सेल्स कुठेतरी कमी पडतात. हे सगळी व्यवस्था मला माझ्या खर्चातून दिली तरी चालेल, पण माझी इकडे व्यवस्था म्हणजे हॉस्पिटल असल्यामुळे मी ते करू शकतो. तर आरोग्य यंत्रणेबरोबर पण हे सगळं मी करून देणार. पूर्ण मालवणचा जो काय आपण सेटअप म्हणतो, शिवसृष्टी आम्ही तयार करतो आहे, रॉक गार्डन आम्ही नवीन हे करतो आहे, त्याच्यावर खर्च करून की पर्यटक यावे आणि स्टँडर्डचे पर्यटक यावे. त्यासाठी तुम्हाला तसं इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागेल तरच रेट वाढणार. जर तुम्ही थाळी 100 रुपयाला देणार तर 100 रुपयाची थाळी खाणारेच टुरिस्ट तुमच्याकडे येणार, 1000 रुपयाची थाळी खाणारे येणार नाही. पण खर्च कोण करतात? 1000 रुपये थाळी खाणारी लोकं खर्च करतात. तर ते स्टँडर्ड पर्यटकांचं, कारण का मला कुठल्याही लोकांबद्दल काय बोलायचं नाही, पण गोवा राज्याने हा नियम केला की कुठले पर्यटक आपल्याकडे येत आहेत त्याचं स्टँडर्ड आपण कसा ठेवायचा. ते घाण तर करत नाही ना, इकडे ड्रग्स तर आणत नाही आहे ना, इकडे काही चुकीचं काही घडवत नाही ना, कुठे मुलींना त्यांची छेडछाड तर करत नाही ना. तर स्टँडर्डचे पर्यटक इथे यावे. आमची काय गोवा राज्याने नियम केला आहे, त्याच्यावर कायदा केला आहे. कोणालाही त्रास न होता जर पर्यटक इथे चांगले पर्यटक आले, खर्च करणारे पर्यटक आले, तर त्यांना वळवण्यासाठी आम्हाला हे सगळं स्वच्छ ठेवावं लागेल. त्यांना इकडे काय बघायचं हे सगळं द्यावं लागेल. त्यासाठी माझे ह्या शहरासाठी जे प्लॅन आहेत ते मी उद्या मामा वरेरकर हॉलमध्ये म्हणजे इकडच्या प्रतिष्ठित नागरिकांना बोलून, सगळ्या नागरिकांना बोलून मी तिकडे माझं विजन डॉक्युमेंट दाखवणार आहे उद्या संध्याकाळी 5 वाजता. तर हा सगळा तज्ज्ञांकडून घेतलेला हा आराखडा जसं आपण म्हणतो विजन डॉक्युमेंट उद्या मी शहरासमोर ठेवणार आहे. खूप छान. धन्यवाद साहेब, आपण वेळ दिलात आणि आज पंचषष्ठीनिमित्त अगदी नीलरत्न आणि आमदार निलेश राणे साहेब तो आपल्याशी बोलता आलं म्हणून धन्यवाद. पुढच्या सर्व वाटचालीसाठी धन्यवाद. आभारी आहे. आभारी. तर हे होते कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे. तसंच शिवसेना निवडणूक प्रभारी अशी सुद्धा आता त्यांची सध्याची जबाबदारी सुरू आहे. धन्यवाद.